काहीतरी दाल में काला आहे आणि जे सर्वे आहेत बीजेपीचे इंटरनल सर्वे त्याच्यामधून दिसून आलं आहे बहुतेक की बीजेपीला जेवढं अपेक्षित आहे तेवढं मताधिक्य मिळणार नाही आहे. महाविकास आघाडीलाच मिळणार आहे. जम्मू काश्मीर आणि हरियाणाचे इलेक्शन अनाऊन्स केले इलेक्शन कमिशनने, पण महाराष्ट्रात काहीतरी किरकोळ कारणं तेव्हा असं नाही आहे की महाराष्ट्रात आधी सण असताना किंवा पाऊस असताना इलेक्शन झाले नाही आहेत. सुरळीतरित्या पार पडला त्याला आणि पितृपक्ष वगैरे कारणं देऊन आपली निवडणूक अजून जाहीर केली नाही. या गोष्टीचा मी निषेध करते. आम्ही सगळेच निषेध करतो, कारण का बीजेपीला माहिती आहे की नेमकं त्यांच्या बाजूनी मताधिक्य नाही आहे. पण ह्या 1 महिना किंवा 2 महिना तुम्ही पुढे ढकलून नेमकं काय करणार आहात? की इलेक्शन ईव्हीएम मशीनवर काहीतरी घोटाळा करणार आहात का? अजून एक काहीतरी 50 खोक्याचं का अजून मध्यरात्री शपथी घेणार आहात का? नेमकं काय घेणार नाही? जनतेला तुम्ही अजून किती फसवणार, किती वेटेज धरणार आहात? शेवटी जनतेला कळून चुकलंय आणि त्यांना जर वाटत असेल की लाडकी बहिणीवर ते निवडून नंतर महिला मस्तपैकी पैसे डिपॉझिट होत आहेत, पण महिला शेवटी महाविकास आघाडीलाच मतदान करणार आहेत, हे मला बीजेपीला सांगा असं वाटतं. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.